Hello friends, welcome once again in this session. In previous videos, we already started about our sixth chapter, that is superposition of waves, and we studied basic concepts, then properties of progressive waves. In yesterday's lecture or in yesterday's video, we already studied formation or equation of the waves, that y is equals to the equation आपण जे घेतलेलं आहे by using the principle of superposition. Y is equals to a sin omega t आलेला आहे आणि दुसरा घेतलेला आहे y is equals to a sin omega t plus phi. दोघांचं ऍडिशन करून आपण y फाइंड आउट केलेला आहे. नाउ in this session or in this lecture we are going to study the stationary waves. What are the stationary waves? How it forms? स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय आहेत, या कशा तयार होतात, यासाठी थोडंसं मी एक मागची कन्सेप्ट घेतो की सुपरपोजिशन ऑफ वेव्स आपण घेतलेला आहे. व्हॉट इज सुपरपोजिशन ऑफ वेव्स? when two waves arrives at a point simultaneously, then the resultant displacement is vector sum of that two waves independent on one another. म्हणजे एका, मी ते एक्झाम्पल पण दिलं होतं बॉक्सचं तुम्हाला समजण्यासाठी. एका ठिकाणी दोन वेव्ह आल्यानंतर काय होणार आहे, रिझल्टंट डिस्प्लेसमेंटची वेक्टर समान होणार आहे. स्टेशनरी वेव्स मध्ये काय होणार आहे? व्हॉट आर द स्टेशनरी वेव्स? when two identical waves, सी आयडेंटिकल, व्हॉट डू यू मीन बाय आयडेंटिकल? ज्यावेळी येईल त्यावेळी काय म्हणतोय आपण, एम्प्लिट्यूड सेम असणार आहे, फ्रिक्वेन्सी सेम असणार आहे. when two identical waves superimpose to each other or interfere each other in same path but in opposite direction. बघा मी काय सांगतोय, when two identical waves, आयडेंटिकल म्हटल्यानंतर सेम एम्प्लिट्यूड आलेला आहे, सेम फ्रिक्वेन्सी पण आलेली आहे. दोन्हीही कशा असणार आहेत, एकाच पॉइंटला येणार आहेत, सेम पाथ मध्ये असणार आहेत, सेम पाथ मध्ये, बट डायरेक्शन कशी असणार आहे, अपोजिट. एक पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शनला असेल तर दुसरी निगेटिव्ह एक्स डिरेक्शनला असणार आहे. या वेव्ह सुपर इम्पोज झाल्यानंतर किंवा इंटरफेअर झाल्यानंतर जो काही वेव्हचा आपल्याला पॅटर्न दिसणार आहे तो म्हणजे stationary wave. So in this lecture we are going to study the stationary wave and equation of stationary waves. For that purpose, if I have a string and tied to two rigid supports, एक काहीतरी स्ट्रिंग घेतलेली आहे आणि दोन रिजिड सपोर्ट मध्ये मी काय करतोय, ती स्ट्रिंग टाय केलेली आहे. बरोबर सेंटरला घेतो आणि पुल अप करतो, या प्रकारे स्ट्रेच करतो आणि रिलीज करतो. रिलीज केल्याबरोबर काय होणार आहे, टू प्रोग्रेसिव्ह वेव्स, दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह तयार होतील. त्या एक पॉझिटिव्ह एक्सला जाईल, एक निगेटिव्ह एक्सला जाईल. त्या रिजिड सपोर्टला हिट होऊन परत त्या काय होणार आहेत, रिटर्न येतील. म्हणजे टू आयडेंटिकल वेव्ह बट इन अपोजिट डायरेक्शन इंटरफेअर इच अदर. मग बरोबर आपल्याला काय दिसणार आहेत, या प्रकारच्या लूप्स दिसणार आहेत. त्या लूप्स म्हणजेच काय आहेत थोडक्यात, तर स्टेशनरी वेव्स. मग स्टेशनरी वेव्स घेण्यासाठी आपण दोन वेव्हचे इक्वेशन घेणार आहोत, ते इंटरफेअर करणार आहोत. इक्वेशन ऑफ अ वेव्ह अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन, प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो मी फार तर. इक्वेशन ऑफ वेव्ह along पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन. पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन म्हटल्यानंतर y इज इक्वल्स टू काय येणार आहे, y इज इक्वल्स टू a साइन 2 पाय nt minus x upon lambda. I call this is equation number 1. Equation number 1. Then equation of a wave, again another one, along निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. आता निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला घेतोय मी. पॉझिटिव्ह साठी इथे मायनस साइन आलेला आहे, निगेटिव्ह फक्त काय होणार आहे तिथे, y1 म्हणतो मी, इला फार तर इला म्हणतो y2. कालच्या इक्वेशन मध्ये आपण सेपरेट a1 आणि a2 घेतला होता, तिथे एम्प्लिट्यूड डिफरंट आहेत असं मी सांगितलं होतं. या ठिकाणी एम्प्लिट्यूड कसा आहे, आयडेंटिकल शब्द आलेला आहे. एम्प्लिट्यूड कसा आहे, तर सेम आहे. सो a इज इक्वल्स टू साइन 2 पाय nt instead of minus here, now x plus x upon lambda. So I call this one as equation number 2. दोन इक्वेशन आलेले आहेत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक्स ऍक्सिस ला टू वेव्स इंटरफेअर इच अदर. व्हेन वेव्स इंटरफेअर, वेक्टर सम. सो आय राइट y इज इक्वल्स टू y1 प्लस y2 बाय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. मग प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन नुसार मला y जर फाइंड आउट करायचा आहे विथ द हेल्प ऑफ इक्वेशन 1 and equation number 2. y1 आहे आपल्याकडे,
y2 ही आहे आपल्याकडे. मी जर सबस्टिट्यूट केलं तर काय येईल बघा, a साइन ॲज इट इज. फक्त y1 ची व्हॅल्यू पुट करतो इथे मी, 2 पाय इन ब्रॅकेट nt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा प्लस व्हॅल्यू ऑफ y2 नाउ a साइन अगेन 2 पाय nt प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. y1 आणि y2 चे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेले आहेत. इथे आपण वापरणार आहोत फॉर्म्युला फ्रॉम मॅथ्स दॅट sin c plus sin d. Sin c plus sin d is equals to, you all know from your maths textbook, that is formula for sin c plus d. Trigonometry मधला तो फॉर्म्युला आहे 2 times sin c plus d upon 2 into cos of c minus d upon 2. फॉर्म्युला काय आहे, 2 times sin c plus d upon 2 आणि cos c minus d upon 2. हा फॉर्म्युला जर मी इथे वापरतोय तर y इज इक्वल्स टू काय येईल बघा, a दोन्हीकडे आहे तो मी कॉमन घेतो, a साइन ही जी टर्म आहे हिला आपण म्हणूया c आणि इथली जी टर्म आहे आपली हिला म्हणूया आपण d. साइन c प्लस साइन d हा जर मी घेतला, a कॉमन घेतलेला आहे मी, हा 2 जो आहे तो या ठिकाणी लिहितो मी. त्यानंतर काय आलेलं आहे, साइन. नाउ c प्लस डी, c म्हणजे हा आहे आपला आणि d म्हणजे हा आहे. इथे 2 पाय परत एकदा कॉमन आहे तर 2 पाय मी बाजूला काढतो, काय राहील बघा, nt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा प्लस इथे काय आहे nt प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. ही झाली एक टर्म. याला डिवायडेड बाय काय आहे तर 2 साइन c प्लस डी. इथे बघा साइन c प्लस डी अपॉन 2 हा एक टर्म. त्यानंतर पुढची टर्म, हा 2 इथला जो 2 आहे तो मी या ठिकाणी घेतलेला आहे, 2a कॉमन काढलेला आहे, जसा इथे 2 पाय घेतलेला आहे. पुढे कॉस ऑफ, कॉस म्हटल्यानंतर परत एकदा कॉसच्या तिथे काय येणार आहे c मायनस डी. मग c घेतल्यानंतर हा 2 पाय परत 2 पाय घेतोय मी, nt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा, nt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. नाउ हियर c मायनस डी. मग मायनस म्हटल्यानंतर ही टर्म काय होईल मायनस nt, मायनस साइन आतमध्ये आलं म्हणजे हा एक्स अपॉन लॅम्बडा काय होणार आहे मायनस. इथे लक्षामध्ये काय केलेलं आहे, सोपं आहे. ही टर्म आणि ही टर्म हिला आपण c म्हणूया आणि हिला आपण d म्हणूया, आणि हा जो मॅथ्सचा फॉर्म्युला आहे तो मॅथ्सचा फॉर्म्युला इथे मी वापरला, ॲडिशन केलेले आहे. मग ॲडिशन केल्यावर मला येणारा जो डिस्प्लेसमेंट आहे किंवा इक्वेशन आहे y इज इक्वल्स टू काय येईल बघा, ट्वाइस a साइन, ही जी टर्म आहे ट्वाइस a जसाचे तसा राहील, साइन ब्रॅकेटमध्ये काय राहील 2 पाय ॲज इट इज. This x upon lambda gets cancelled with x upon lambda. nt plus nt, it becomes 2 times nt. So 2 times nt divided by 2. 2 कुठला, हा जो टर्म आहे हा इथला 2 जो आहे तो मी इथे घेतो, हा ब्रॅकेट पूर्णपणे कंप्लीट होईल, इनटू कॉस ऑफ, फार तर इथे आपण स्क्वेअर ब्रॅकेट टाका म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. हा स्क्वेअर ब्रॅकेट घेतो मी इथे, कॉस ऑफ, कॉससाठी पण काय होईल बघा, इथे डिवायडेड बाय 2 आहेच, मायनस एक्स अपॉन लॅम्बडा, सॉरी मायनस साइन आहे, हा काय होणार आहे मायनस एक्स अपॉन लॅम्बडा रिमेन्स ॲज इट इज. nt गेट्स कॅन्सल विथ nt, nt गेट्स कॅन्सल विथ nt. व्हॉट रिमेन्स, कॉस ऑफ अगेन 2 पाय मायनस एक्स अपॉन लॅम्बडा मायनस एक्स अपॉन लॅम्बडा, सो इट बिकम्स मायनस ट्वाइस एक्स अपॉन लॅम्बडा. आता हा 2 लॅम्बडा मी डायरेक्ट इथे लिहितोय, सो इथपर्यंत दिसतंय इकडे मायनस 2x अपॉन लॅम्बडा आहे. नाउ y इज इक्वल्स टू, हा येईल ट्वाइस a साइनची टर्म ॲज इट इज, दिस 2 गेट्स कॅन्सल, व्हॉट रिमेन्स ओनली साइन 2 पाय nt, साइन 2 पाय ntच राहिलेला आहे. देन इनटू cos of again this 2 gets cancelled with this 2, what remains now cos of
मायनस आहे, कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल्स टू कॉस ऑफ थिटा. इव्हन फंक्शन आणि ऑड फंक्शन मॅथ्स मध्ये आहेत तुम्हाला, त्यामधला हा इव्हन फंक्शन आहे. कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल्स टू सिम्पली कॉस थिटा. सो आय डायरेक्टली राईट कॉस ऑफ 2 पाय x upon lambda. Now this term, if I say twice a, y is equals to, after rearranging the term, twice a into cos ची टर्म मी अगोदर लिहितो, मल्टिप्लिकेशन आहे, इट डझंट मॅटर कोणती अगोदर लिहितोय म्हणून, 2 पाय x upon lambda into sin 2 pi nt. Instead of 2 pi n, we are going to put omega frequency here. Since फार तर मी इथे लिहून ठेवतो की ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय n. 2 पाय n च्या ऐवजी काय पुट केलेला आहे मी, ओमेगा. नाउ दिस टर्म, आय रिप्लेस दिस टर्म बाय कॅपिटल A. सो वी गेट द रिलेशन y इज इक्वल्स टू a sin omega t. This is the equation of a wave. This is the equation of wave, and here I write capital A is equals to, since capital A is nothing but twice a cos of 2 pi x upon lambda. Capital A is nothing but the resultant amplitude म्हणूया आपण याला. दोन वेव्ह इंटरफेअर झाल्यानंतर जी वेव्ह येणार आहे त्या वेव्हचा हा अँप्लिट्यूड आहे. नाउ इथे कन्सेप्ट किंवा एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की एक्स आणि टीच्या टर्म या सेपरेट आलेल्या आहेत बघा. वाय इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी ही एक टर्म आहे. दिस अँप्लिट्यूड डिपेंड्स ऑन एक्स. अगोदर काय आलेलं आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये, वाय इज इक्वल्स टू ए साइन 2 पाय एन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. या टर्म सेपरेट नाहीत, एकत्र आहेत. इथे मात्र एक्स आणि टी ची टर्म काय झालेली आहे, सेपरेट झालेली आहे. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की दिस वेव्ह इज नथिंग बट नॉट अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये एक्स आणि टीच्या ज्या टर्म आहेत, टाइम आणि डिस्प्लेसमेंटच्या टर्म, या एकत्र येतात. इथे मात्र तसं झालेलं नाही, म्हणजे ही निश्चितच प्रोग्रेसिव्ह वेव्ह नाही. मग प्रोग्रेसिव्ह वेव्ह नाही म्हटल्यानंतर काय म्हटलेलं आहे आपण याला, आपण म्हटलेलं आहे याला स्टेशनरी वेव्ह. सो दिस इज नथिंग बट द इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन घेण्यासाठी फक्त दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह घेतलेले आहेत, ज्यांचा अँप्लिट्यूड सेम आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे, बट डायरेक्शन मात्र अपोजिट आहे अलॉंग द सेम पाथ. त्या इंटरफेअर झाल्या. थोडं मॅथमॅटिकल मॅनिप्युलेशन केलेलं आहे. साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला मी वापरलाय, सी आणि डी घेतलेला आहे. आता या ज्या स्टेप्स आहेत त्या तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही येतं, या थोड्याशा मी काय केलेल्या आहेत सविस्तर घेतलेलं आहे की ॲडिशन केल्यानंतर डायरेक्टली जास्त कन्फ्युजन होऊ नये म्हणून या दोन स्टेप मी वाढवलेले आहेत. आणि ट्वाइस ए साइन 2 पाय एन टी, 2 पाय एन च्या ऐवजी मी ओमेगा पुट केलेला आहे. अँड वी गेट द रिलेशन y इज इक्वल्स टू a sin omega t, where capital A is nothing but twice a cos of 2 pi x upon lambda. This is nothing but the equation of stationary waves. आता equation of a stationary wave म्हटल्यानंतर if we study the stationary wave or diagram of a stationary wave, then you find that there are some points. या ज्या लूप्स तयार होणार आहेत स्टेशनरी वेव्हच्या, या लूप्ससाठी काही पॉइंट्स आहे असे आहेत की ज्यांचा डिस्प्लेसमेंट इज 0 और लेट अस से हियर मिनिमम. मी फार तर मिनिमम म्हणतो की काही पॉइंट असे आहेत की त्यांचे डिस्प्लेसमेंट 0 आहे, मिनिमम आहे. दॅट पॉइंट आर कॉल्ड ॲज नोड्स. वेर आर सम पॉइंट्स आर ऑफ मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, दॅट पॉइंट्स कॉल्ड ॲज अँटीनोड्स. नोड्स आणि अँटीनोड्स काय आहेत हे समजण्यासाठी बघा मी ती डायग्राम काढतो जी स्टेशनरी वेव्हसाठीची आहे. स्टेशनरी वेव्हसाठी आपण घेतोय मी एक दोन रिजिड सपोर्ट घेतोय आणि एक वेव्ह जी आहे या प्रकारे अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन, कन्सिडर करा पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शनने आहे, आणि तीच रिफ्लेक्ट होऊन आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिकल घ्यायचे आहेत. मग एक डॉटने दाखवतो जी निगेटिव्ह एक्स डिरेक्शन मध्ये आहे आणि ही या प्रकारच्या लूप्स तयार झालेल्या आहेत. या दोन सेपरेट प्रोग्रेसिव्ह वेव्ह इंटरफेअर इच अदर. सो दिस पॉइंट हियर विथ मिनिमम अँप्लिट्यूड, सो वी से इट इज नथिंग बट नोड्स. मी कॅपिटल एन लिहितो इथे, आणि हा जो मॅक्सिमम आहे इथे लिहितो मी अँटीनोड. सो हियर एन म्हणजे काय घेतलंय आपण, नोड्स, आणि ए म्हणजे काय घेतलेलं आहे तर अँटीनोड्स. नोड्ससाठी डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, मिनिमम. स्टेशनरी वेव्ह मध्ये 0 म्हणू शकता. आणि अँटीनोड्ससाठी किती असणार आहे तर मॅक्सिमम.
मॅक्सिमम म्हटल्यानंतर किती येईल? जर दोन्हींचा अँप्लिट्यूड सेम असेल तर मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असणार आहे? दोन्ही वेव्हचा अँप्लिट्यूडची ऍडिशन. आणि मिनिमम म्हणजे दोन्ही वेव्हच्या अँप्लिट्यूडची सबस्ट्रॅक्शन. म्हणजे थोडक्यात नोड्स म्हटल्यानंतर डिस्प्लेसमेंट किती असेल? इथे 0 असेल. आणि अँटीनोड म्हटल्यानंतर किती असणार आहे? तर +2a. इथे फार तर आपण असं म्हणू शकतो निगेटिव्ह डिरेक्शनला जर असेल तर मायनस ट्वाइस ऑफ ए हा आपण घेणार आहोत. यासाठी अँप्लिट्यूड कन्सिडर करणार आहोत आपण. हा मी तुम्हाला कंडिशन ज्यावेळी येतील आपण नेक्स्ट टॉपिक तोच घेणार आहोत की कंडिशन फॉर नोड्स अँड अँटीनोड्स. व्हॉट आर द कंडिशन्स फॉर फर्स्ट वन अँटीनोडसाठी किंवा नोडसाठी कोणताही घ्या तुम्ही. नोड्ससाठी घेऊ आपण कंडिशन्स फॉर नोड्स. आता कंडिशन फॉर नोड्स म्हटल्यानंतर अँप्लिट्यूड किती आलाय, डिस्प्लेसमेंट किती आलंय आपलं 0 आलेलं आहे. सो वी कॅन राईट हिअर कॅपिटल ए इज इक्वल्स टू 0. बट व्हॉट इज कॅपिटल ए? कॅपिटल ए इज नथिंग बट अँप्लिट्यूड. कशाचा अँप्लिट्यूड? तर स्टेशनरी वेव्हच्या जे इक्वेशन आहे त्यामधला तो अँप्लिट्यूड आहे ए. पण ए ची व्हॅल्यू किती आहे? आपण जी ऑलरेडी इथे सबस्टिट्यूट केलेली आहे ती ए ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? ट्वाइस ए कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. या इक्वेशनवरनं म्हणूनच मी हे रब केलेलं नव्हतं. हे इथे तुम्हाला दिसेल की कॅपिटल ए नोड फाइंड आउट करताना अँप्लिट्यूड घेतलाय 0 पण कॅपिटल ए ची व्हॅल्यू इथे आहे. देअरफॉर नोडसाठी काय लिहिता येईल मला? ट्वाइस ए कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू 0. 0 का? नोड्ससाठी आहे. मिनिमम डिस्प्लेसमेंट आहे. अँप्लिट्यूड 0 आहे. ए मायनस ए घेता येईल. थोडक्यात सुपरपोजिशन प्रिन्सिपलनुसार वेक्टर सम जर घेतला डिस्प्लेसमेंट मिनिमम आहे याला नोड म्हटलेलं आहे आपण. हा 0 और वी कॅन राईट देअरफॉर. आता हा ट्वाइस ए जर मी या बाजूला घेतला तर काय राहील? फक्त कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू 0. नाउ आय रब दिस वन. इकडचं रफ करतो. आता आपल्याला फाइंड आउट करायचे आहे की कॉसच्या अशा कोणत्या व्हॅल्यूज आहेत ट्रिग्नोमॅट्रिक की ज्यांची व्हॅल्यू किती येते? 0 येते. बघा आता त्यासाठी मी करतोय कॉसची कोणती व्हॅल्यू आहे की ती 0 येते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल कॉस ऑफ लेफ्ट हँड साइड ॲज इट इज 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू कॉस पाय बाय 2 इज नथिंग बट 0. कॉस पाय बाय 2 कॉस 90 जर घेतलं तर किती येतोय? 0 येतोय. मग आपण इथे फार तर काय फाइंड आउट करू शकतो की लिहिताना असं लिहू शकतो कॉस पाय बाय 2. त्याच प्रकारे कॉस 3 पाय बाय 2 हा पण 0 आहे. मग मी जर यांना कम्पेअर केलं दोघांना तर मला असं लक्षात येईल की 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा instead of this one we can put either pi by 2 or 3 pi by 2 or 5 pi by 2 or odd multiple of pi by 2. ऑड मल्टिपल जे आहेत ते या प्रकारे पाय बाय 2 चे मी घेऊ शकतो. व्हॉट इज अवर एम? एक्स फाइंड आउट करायचा आहे. एक्स फाइंड आउट करण्यासाठी मी या ज्या टर्म आहेत या साईडला जर घेतल्या तर एक्स इज इक्वल्स टू फर्स्ट काय येईल बघा? लॅम्बडा इथे जाईल. पाय गेट्स कॅन्सल 2 into 2 इट बिकम्स 4. देन नेक्स्ट वन दुसरा नोडसाठी मी जर घेतला दुसरा नोड कधी तयार होतोय? 3 पाय बाय 2 ला. मग 3 पाय बाय 2 ला म्हटल्यानंतर परत एकदा 2 इथे घेतोय. पाय गेट्स कॅन्सल अँड वी गेट हिअर 3 लॅम्बडा बाय 4 अँड सो ऑन 5 लॅम्बडा बाय 4. दिस इज द कंडिशन फॉर नोड्स ॲट दॅट पॉइंट when wavelength divided by 4 then that point it becomes node when displacement is 0 there. म्हणजे या ठिकाणी घेऊया बघा. हा या प्रकारे व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू ॲडजसंट नोड्स. मग डिस्टन्स जर मला फाइंड आउट करायचा असेल व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू ॲडजसंट नोड्स. टू ॲडजसंट नोड्स मधला हा एक आहे. सो वी कॅन राईट कॅपिटल डिस्टन्स म्हणतो मी फार तर याला. डिस्टन्स इज इक्वल्स टू 3 लॅम्बडा बाय 4 मायनस लॅम्बडा बाय 4. दिस 4 रिमेन्स ॲट इट इज. इट बिकम्स 2. 2 गेट्स कॅन्सल.
So the distance between two adjacent nodes is nothing but half of the wavelength. Hi, nodes साठीची condition आहे. We can write general formula for x. Here we can write general formula. General formula लिहिताना मी काय लिहितोय फक्त x is equals to, we can write here twice p minus 1 into lambda by 4, where p is equals to 1, 2, 3, so on. बघा मी जर 1 पुट केलं, 1 into 2, 2, 2 minus 1, again 1. So first node lambda by 4. If I put 2 here, 2 into 2, 4, 4 minus 1, 3, 3 lambda by 4, second node. Like this one, this is the general formula for nodes. या ज्या कंडिशन्स आहेत कशासाठी घेतलेल्या आहेत? नोड्ससाठी घेतलेल्या आहेत. अशाच कंडिशन आपल्याला काय करता येतील? अँटी नोड्ससाठी देखील घेता येतील. अँटी नोड्सच्या ज्या कंडिशन आहेत त्या मी तुम्हाला पॉवर पॉईंटवर एक्सप्लेन करतो. यासाठी इथे घेतोय मी पॉवर पॉईंटवर अँटी नोड्सच्या कंडिशन. नोड्सच्या जशा आहेत तशाच आहेत. हिअर वी कॅन सी, यू कॅन सी द पीपीटी. स्टेशनरी वेव्ज आहेत. मी डायरेक्ट कंडिशन घेतोय. कंडिशन घेण्यासाठी इथे घेतलेले आहेत नोड्स आणि अँटी नोड्स. नोड्सच्या आपण आत्ता पाहिलेले आहेत. बघा तोच फॉर्म्युला आहे जो ॲम्प्लिट्यूडसाठीचा मी घेतला इथे 2 पाय ट्वाइस ए कॉस 2 पाय एक्स. हा इथे बघा ट्वाइस ए कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. अँटीनोड नोडसाठी ॲम्प्लिट्यूड किती घेतलेला आहे तर 0 घेतलेला आहे. व इथे घेतलेला आहे की ॲम्प्लिट्यूड नोड्स आर द पॉइंट्स ऑफ द मिनिमम डिस्प्लेसमेंट, कमीत कमी डिस्प्लेसमेंट. दिस इज पॉसिबल इफ द ॲम्प्लिट्यूड इज 0. मग ॲम्प्लिट्यूड 0 घेतलेला आहे. ही व्हॅल्यू 0 आलेली आहे. तो मी एक्सप्लेन केला आहे. ट्वाइस पी मायनस 1 हा फॉर्म्युला पण आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट केलेला आहे आपण. ट्वाइस पी मायनस 1 लॅम्बडा बाय 4. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह म्हटलं इथे मी म्हणताना फक्त ऍडजस्टंट शेजारील दोन नोड मधला डिस्टन्स किती असणार आहे. इट इज नथिंग बट द लॅम्बडा बाय 2. अँड यू कॅन सी फ्रॉम द फिगर ऑल्सो. इफ यू ऑब्झर्व दिस फिगर, इथे एक नोड तयार झालेला आहे आणि इथे सेकंड नोड आहे. यामधला जो डिस्टन्स आहे दिस इज नथिंग बट द हाफ ऑफ द वेवलेंथ. ही पूर्ण वेवलेंथ एल लॅम्बडा आणि इथला येणारा किती होईल लॅम्बडा बाय 2, हाफ ऑफ द वेवलेंथ. नोड आणि अँटी नोड जर घेतला देन इट बिकम्स लॅम्बडा बाय 4. तो कसा आहे तो मी सांगतो तुम्हाला. नाउ हिअर कंडिशन फॉर अँटी नोड्स. अँटी नोड्सची जी कंडिशन आहे काय सांगितलेलं आहे डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम. मॅक्सिमम म्हणल्यानंतर ए प्लस ए किंवा मायनस ए मायनस ए, आयदर प्लस ट्वाइस ए और मायनस ट्वाइस ए. इथे घेतलेला आहे ॲम्प्लिट्यूड at antinode is maximum, that is plus minus twice of a. So we can write a is equals to, हा find out केलेला आहे twice a cos of 2 pi x upon lambda plus minus twice a घेतलेला आहे equals to, कारण amplitude plus minus twice a आहे. So 2 pi x upon lambda is equals to 0 pi 2 pi. इथे काय घेतलं आहे इथे म्हणजे कुठे नोड साठी किती आलाय पाय बाय 2, 3 पाय बाय 2. इथे घेताना आता व्हॅल्यू किती आहे cos 1 आहे. cos 1 cos 0 is 1, देन cos 180 is -1. त्यापुढे मग आता 0 आणि -1 दोन्ही आहे म्हटल्यानंतर मला काय करावं लागेल मग 0 देन 180 पाय देन 2 पाय लाईक दिस वन. 2 पाय x अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू काय घेतलाय p पाय. p is equals to 0, 1, 2, 3. This pi gets cancelled and we get the value of x is p lambda by 2. We can put the values of p as 0, 1, 2, 3. या प्रकारे व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करता येतील पुढे त्याच्या. बघ इथे x च्या व्हॅल्यू काय आलेल्या आहेत 0 लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा बाय 2 and thus antinodes are produced. If you find out the distance between two adjacent antinodes, बघा काय म्हणतोय मी नोड्स जर असतील ऍडजस्टंट नोड्स मधला डिस्टन्स किती आलाय लॅम्बडा बाय 2 आलेला आहे. पण ऍडजस्टंट अँटीनोड जर काढलं तर फर्स्ट अँटीनोड कुठे आहे 0 आणि सेकंड कुठे आहे लॅम्बडा बाय 2. यांच्यातलं जर मी डिस्टन्स फाइंड आउट केलं तर तरी देखील तो किती येतोय लॅम्बडा बाय 2. सो वी कॅन से दॅट डिस्टन्स बिटवीन any two adjacent or successive antinode is lambda by 2. Now distance between node and antinode,
नोड आणि अँटीनोड कसा येणार आहे यासाठी ब्लॅकबोर्डवर आपण बघूया. बघा नोड कुठे तयार झालेला आहे, तर फर्स्ट नोड आहे λ/4 आणि फर्स्ट अँटीनोड जो आहे, अँटीनोड कुठे तयार झालाय, अँटीनोड साठी x इज इक्वल्स टू किती आहे, तर फर्स्ट 0 आहे. इफ वी फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन दीज टू, दॅट इज node and antinode, then distance between node and adjacent antinode is nothing but λ/4. λ/4 मायनस 0 घेता येईल फार तर तुम्हाला, आणि λ/4 मायनस 0 जरी घेतला तरी तो किती येणार आहे, λ/4च येणार आहे. हा नोड आणि अँटीनोडच्या कंडिशन आणि स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन आपण घेतलेलं आहे. आता स्टेशनरी वेव्हच्या इक्वेशन मध्ये तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर असं आहे इक्वेशन की y इज इक्वल्स टू a साइन 2π nt किंवा a साइन ओमेगा टी म्हटलेलं आहे, बरोबर. नाउ साइन ओमेगा टी इज इक्वल्स टू 1. देन व्हॉट हॅपन्स, जर साइन ओमेगा टी हा 1 असेल तर a ची व्हॅल्यू किती येणार आहे, इथे a आपण इथे घेतोय. इक्वेशन काय आहे माझं, y इज इक्वल्स टू, इकडे लिहितो मी किंवा वरच्या बाजूला लिहितो, y इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी. आता मी असं विचारतोय की साइन ओमेगा टी 1, तर y इज इक्वल्स टू मॅक्सिमम असेल कॉस 2πx अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू किती असणार आहे, तर ती मॅक्सिमम असणार आहे. म्हणजे आयदर पॉइंट कुठे असणार आहे, तर आयदर पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन और निगेटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह पिकला असेल किंवा निगेटिव्ह पिकला असणार आहे. आणि हीच जर व्हॅल्यू साइन ओमेगा टी ची आपण 0 घेतली, इफ साइन ओमेगा टी इज इक्वल्स टू 0, साइन ओमेगा टी जर 0 घेतला तर काय येणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला, की येणारी जी व्हॅल्यू असणार आहे कॉसची जी व्हॅल्यू असणार आहे ती कशी असणार आहे, दॅट द पॉइंट रिमेन्स ॲट 0, दॅट इज द कंडिशन फॉर नोड्स जी आपण बघतोय की मीन पोझिशनला पॉइंट्स आपल्याला लक्षात येतील. आता या सगळ्या एका लूपमध्ये जे पार्टिकल्स आहेत, दिस ऑल द पार्टिकल्स व्हायब्रेट इन फेज. हे सगळे पार्टिकल काय आहेत, या प्रकारे व्हायब्रेट होत आहेत बघा. ती डायग्राम मी तुम्हाला दाखवतो, पॉवर पॉइंटर आहे, अपवर्ड अँड डाऊनवर्ड डिरेक्शन इन फेज एका लूपमध्ये. बट इफ वी से द पार्टिकल्स इन द ॲडजस्टंट लूप्स, देन दे आर आउट ऑफ फेज. या ज्या आहेत या सगळ्या कंडिशन आपल्याला अगोदरच्या स्लाइडमध्ये येणार आहेत. यासाठी मी ज्या अगोदरच्या साईड आहे हे बघा, इथे तुम्हाला लक्षात येईल की हाऊ द स्टेशनरी वेव्स फॉर्म, स्टेशनरी वेव्स कशा फॉर्म झालेल्या आहेत बघा. हा जो पार्टिकल आहे मी सांगितलेला की मिनिमम डिस्प्लेसमेंट नोड, मॅक्सिमम असलेला अँटीनोड, एक लाईन जी आहे पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शनला आणि निगेटिव्ह एक्स डिरेक्शनने डॉटेड दाखवलेली आहे. टू साइड एरो इंडिकेट द मोशन ऑफ द पार्टिकल ऑफ द स्ट्रिंग. बघा पार्टिकल कसे व्हायब्रेट होत आहेत, अप अँड डाऊन डिरेक्शन, हे टू साइड एरो म्हणजे हे जे मी आता ड्रॉ केलेले आहेत. आता साऊंड वेव्ह जर मी घेतले, ही ट्रान्सव्हर्स वेव्ह, लॉन्जिट्युडनल वेव्ह जर घेतली तर बघा लॉन्जिट्युडनल वेव्ह मध्ये हा आपल्याला पुढे जो टॉपिक येणार आहे त्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे की पाईप ओपन, पाईप क्लोज, ओपनला अँटीनोड का तयार होतो, क्लोजला नोड का तयार होतो, हे सविस्तर आपल्याला पुढे येईलच. इथे एक वेव्ह जाते, हिट होते आणि रिफ्लेक्ट होऊन रिटर्न येते, म्हणजे नोड आणि अँटीनोड तयार होतात किंवा टू वेव्स, आयडेंटिकल वेव्स इंटरफेअर इच अदर विथ opposite direction. So super stationary waves are formed. इथे काय सांगितलेलं आहे बघा, लेफ्ट साइडची फिगर काय सांगते आपल्याला, स्टँडिंग वेव्स. स्टँडिंग वेव्ह किंवा स्टेशनरी वेव्स का म्हणतात त्याला, बिकॉज इट पजेसेस एनर्जी आहे, बट वेलोसिटी इज इक्वल्स टू 0. वेलोसिटी किती आहे, 0 आहे, याची वेलोसिटी 0 आहे, बट पार्टिकलची डायरेक्शन या प्रकारे आहे बघा. सेकंड फिगर मध्ये दाखवली आपल्याला की मटेरियल पार्टिकल कसे होतात, लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्स या प्रकारे व्हायब्रेट होतात, अप अँड डाऊन. एरो दिसतोय, या एरोवर ही पोझिशन आहे आणि ही वेव्हची पोझिशन आहे. म्हणजे इथे वेलोसिटी किती असणार आहे, 0 असणार आहे, म्हणून तर याला स्टेशनरी वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्ह म्हटलेलं आहे. इक्वेशन परत एकदा जस्ट रिकॉल करू आणि मग आपण थांबूया. एक्स ऍक्सिस साठीचं इक्वेशन घेतलेलं आहे, वाय ऍक्सिस साठीचं इक्वेशन घेतलेलं आहे. ट्रॅव्हलिंग अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, दोन्हींची ऍडिशन केलेली आहे. ऍडिशन केल्यानंतर तो पूर्ण मी डिटेल तुम्हाला सांगितलेला आहे. इथे ऍडिशन केल्यानंतर वी आर गोइंग टू यूज दिस फॉर्म्युला
कॉस ऑफ मायनस थीटा हाही मी एक्सप्लेन केलेला आहे. ट्रिग्नोमेट्रीचं इव्हन फंक्शन आहे. सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल्स टू a sin 2 pi nt और वी कॅन से y इज इक्वल्स टू a sin ओमेगा t. मी काल तुम्हाला एक इक्वेशनमध्ये वेव्ह नंबर पण सांगितलं होतं. 2 पाय अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू के इज नथिंग बट द वेव्ह नंबर. तसे इथं फ्रिक्वेन्सी ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय एन घेतलेला आहे. हा a sin ओमेगा t घेतलेला आहे. This is the equation of stationary wave which gives resultant displacement of two simple harmonic progressive wave. Then condition for nodes explain केलेला आहे मी की नोड्ससाठी ज्या कंडिशन आलेल्या आहेत x इज इक्वल्स टू लॅम्बडा बाय 4 देन 3 लॅम्बडा बाय 4 5 लॅम्बडा बाय 4 या प्रकारे घेतलेल्या आहेत. नोड्सच्या मी बोर्डवर एक्सप्लेन केल्यात आणि अँटी नोड्सच्या मी तुम्हाला पीपीटी दाखवलेली आहे. अँटी नोड्सच्या पण आहेत. इथे जनरल फॉर्म्युला काय आला आपला p लॅम्बडा बाय 2. p lambda by 2 आल्यानंतर p ची व्हॅल्यू 0 1 2 3 we can substitute. Then adjacent node distance between two adjacent node is nothing but lambda by 2. either node घ्या किंवा अँटी नोड घ्या, हे दोन्ही लक्षात ठेवा. आणि डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स असेल तरी लॅम्बडा बाय 2, टू सक्सेसिव्ह अँटी नोड असेल तरी देखील लॅम्बडा बाय. बट इफ आय से डिस्टन्स बिटवीन टू adjacent node and anti node then it is nothing but लॅम्बडा बाय 4. हाही मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. यानंतर याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्स. त्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीजमध्ये या सगळ्याच प्रॉपर्टी आहेत. आता जे आम्ही सांगतोय की दोन वेव्ह कशा इंटरफेअर होतात, अपोजिट डायरेक्शनमध्ये जाणार आहेत. देन अँप्लिट्यूड कसा व्हॅरी होतोय त्याचा, इन फेज कधी असणार आहे, आउट ऑफ फेज कधी असणार आहे, डिस्टन्स बिटवीन नोड किती आहे, अँटी नोड किती आहे, ॲडजसंट नोड अँटी नोड किती आहे, या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत या आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. साधारण 6 ते 7 प्रॉपर्टीज आहेत त्याच्या आणि दोन्हींचं कंपॅरिझन पण आहे. दोन्हींचं म्हणजे कोणाचं, प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह या दोन्हींचं कंपॅरिझन पण आहे. ते पुढच्या लेक्चरला आपण घेऊयात. तोपर्यंत काळजी घ्या, व्हिडिओज बघा. अडचण आली काही तर ग्रुपवर टाका किंवा तुम्ही फोनही करू शकता. थँक्यू.